मार्गशीर्ष मुहूर्ती अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी, सुख समाधान आरोग्य आणि धन संपदा गुंफून हात हाती, येऊ तुमच्या दारी, येऊ तुमच्या दारी. श्री धनलक्ष्मी. सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममयी, मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते, पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते. जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि, जय पालय माम्. ओढ लागेल तेव्हा तुला मीठ पण गोड लागेल, मीठ पण गोड लागेल. जेव्हा माझ्या मल्हारचे तुला वेड लागेल, वेड लागेल, वेड लागेल. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पाहुणे तोडा कमरी कर पटा, बिगिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका अंधाऱ्याचा भडका, बोल हंकरा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. गीता का संदेश महान, सिखाए हमें जीवन का ज्ञान, कर्म करो ना फल की आस, यही है गीता का उपदेश खास. मैं अंत हूँ प्रारंभ भी हूँ, मैं इस युग का आरंभ हूँ. हाँ मैं कृष्ण हूँ, मैं कृष्ण हूँ, मैं कृष्ण हूँ. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. भान भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. भान भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. मार्गशीर्ष महिन्यात साजरे केलेल्या भातकाळणी, महालक्ष्मी, खंडोबा आणि गीता जयंती या सर्व सादरीकरणांना पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. National celebration of harvest, where we share sweet Tilgul and commit to speaking kindly. Tilgul घ्या आणि गोड
3rd is ready with a magnificent act that unite India's harvest festival, Sankranti, Pongal, Vaisakhi. Look out for their special highlight, a blend of skit, dance and a captivating moment of live singing. Look, our field are full of golden crop. Posh month is harvest season. We thank the sun god, earth and nature for blessing us with food. The sky fills with colorful kites and everyone shout with joy, Kai Pochi! Wow! Today the sky looks so pretty. Red, yellow, blue, all colors together. Dil bhul gaya, god god bola. ढील दे रे भैया, ढील दे रे भैया, उस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए। अरे जैसे ही मस्ती में आए उस पतंग को खींच दे, ढील दे रे भैया।
है, तेज 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 है, मांझा अपना तेज है। उंगली कट सकती है बापू हो, उंगली कट सकती है बापू, तो पतंग क्या चीज है रे। ढील दे रे भैया, ढील दे दे भैया, उस पतंग को ढील दे, जैसे ही मस्ती में आए, जैसे ही मस्ती में आए, उस पतंग को खींच दे। ढील दे दे भैया। You know, in Maharashtra, we share til gud and sweetness. You know why we eat til and gud on Makar Sankranti? Yes, we eat til and gud on Makar Sankranti because they keep our body warm and give us energy and teach us to be sweet and united with everyone. above, and Tilgul sweet fall like gentle rain. Thank to our friend, our farmer too. With heart full of joy, we say a big thank you. Winter to spring. It is sacred time known for purity, devotion and self-discipline. The month of March symbolizes spiritual awakening and triumph high over darkness. Rath Saptami. Rath Saptami is a Hindu festival dedicated to Lord Surya, the sun god. People celebrate the birthday of Surya Dev marked by rituals and prayers. Devotees take a holy bath at sunrise and offer prayers to the sun. Next festival is Magh Purnima. Magh Purnima is a full moon day in the month of Magh. On this day, people take a holy bath in river. It cleanses our sins. Devotees offer prayers and perform charity for spiritual blessings. Basant Panchami. In Basant Panchami, new academic year begins and we worship Goddess Saraswati. Let us all experience a beautiful dance.
by class 7A girls worshipping goddess Saraswati. Mahashivratri is the month when Lord Shiva and Goddess Parvati got married. So people celebrate Mahashivratri. To experience this remarkable moment, let's see Shiv Tandav. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। भोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, भोले के नाम पे चलती पार लगेगा भोले के सहारे। भोले की भक्ति में मी के सारे आज बोले, भोले की भक्ति में, भोले की भक्ति में मी के सारे आज बोले। हर हर महादेव, हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम 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 बोले।
नशा है चढ़ा बस हम लेके आंखों निगाहों में हाल भर में न है कोई ख्याल भूल गए हैं दुनिया जब से The month of Magh stands for purity, strength, spiritual awakening, and the return of light, and its rituals and vibrant energy were beautifully reflected on the stage today. With the same warmth and purity of Magh, we all students say, Our wheels of season culminates in Falgun, the month of color, holy, and tonight a powerful message Standard 8 has choose to celebrate both our rich history and our future. वसंताच्या रूप वैभवाचा नाद ऐश्वर्याचा खजिना फाल्गुनात खुल्ला जाळला फाल्गुनात खुल्ला जाळला फाल्गुन फिरतो जत्रा सोडला वर्षाचे महिने असतात भाराम फाल्गुन महिन्याचा तोराच न्यारा याच महिन्यात आवरतो मराठी महिन्याचा संसार सारा लेट्स ओपन आवर आईज अँड हार्ट्स बिकॉज एम्पावरिंग वुमेन्स मीन्स एम्पावरिंग द नेशन जमीन ना चाहिए आसमान बस एक पहचान चाहिए एक सम्मान चाहिए क्योंकि मैं औरत हूँ किसी से कम नहीं किसी से कम नहीं तेरे बिना तो ये घर अधूरा है तेरे बिना तो ये घर अधूरा है तेरे बिना तो खुदा भी अधूरा है तेरे बिना तो खुदा भी अधूरा है बीमारियों से लड़ती हूँ मैं सीमा पर गोली खाती हूँ मैं सीमा पर गोली खाती हूँ देश को दिशा दिखाती हूँ मैं देश को दिशा दिखाती हूँ मैं अब मैं बदल रही हूँ हर दिन हर पल अरे लड़की क्या करेगी इंजीनियर बन के अरे भाई तो भूल रहा है कल तेरी बेटी भी यही रास्ता चुनेगी कल तेरी बेटी भी यही रास्ता चुनेगी तो आज दूसरों के बेटियों को उड़ने दे तो आज दूसरों के बेटियों को उड़ने दे मैं माँ भी हूँ मैं शक्ति भी हूँ लक्ष्मी भी हूँ और दुर्गा भी हूँ अब डरना नहीं चुप रहना नहीं मैं बोलूंगी लड़ूंगी और जीतूंगी आज की नारी सब पर भारी आज की नारी सब पर भारी हर दिल में हो उसकी तारीफ हर दिल में हो उसकी तारीफ नारी को दो सम्मान नारी को दो सम्मान यही है महिला दिवस का सच्चा अभियान यही है महिला दिवस का सच्चा अभियान जहाँ नारी पूजी जाए वहाँ स्वर्ग बस जाए नारी बदलेगी तो देश बदलेगा नारी बदलेगी तो देश बदलेगा
strong one, strong woman, strong one. She is not asking for power. She is not asking for power. She is the power. She is the power. She is the power. Thank you. Bhagavad Ekadashi, a day of devotion and purity. On this day, let's clean our mind and soul with faith and peace. दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता हे खुशीत गावाउली तुझ्या पायरी ठेवतो माझा माऊली 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 पंढरीला वरदे हार श्री ज्ञानदेव माय मराठी सात मराठी, भाषांचा भाव अर्थ मराठी, बात मराठी सात मराठी, जगण्यालाया अर्थ मराठी, जगण्यालाया अर्थ मराठी. मराठी माझी भाषा जणू संत्र्याची खान, मराठी माझी भाषा जणू संत्र्याची खान. माय बोली आमची, आम्हा तिचा सार्थ अभिमान, आम्हा तिचा सार्थ अभिमान. माझ्या मराठी मातीचा लावालेला टासटिळा, माझ्या मराठी मातीचा लावालेला टासटिळा. तिच्या संगाने जागऱ्या गऱ्या पोरातील शिळा, तिच्या संगाने जागऱ्या गऱ्या पोरातील शिळा. माझ्या मराठी मातीचा लावालेला टासटिळा. तिच्या संगाने जागऱ्या गऱ्या पोरातील शिळा, तिच्या संगाने जागऱ्या गऱ्या पोरातील शिळा. तिच्या कुशीत जन्मले काळे गण घर हवे, तिच्या कुशीत जन्मले काळे गण घर हवे. ज्यांच्या दुर्दैवाने केली मृत्यूवरी मात, नाही पसरला कर कधी मागायास दान. सिंहासना पुढे कधी दवरीन मान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी दवरीन मान. माझ्या मराठी मातीचा लावालेला टासटिळा. तिच्या संगाने जागऱ्या गऱ्या पोरातील शिळा, तिच्या संगाने जागऱ्या गऱ्या पोरातील शिळा. It's holy time. This holy, fill our hearts with the colors brighter than the rainbow. मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे, हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया.
A king who ruled with justice, led with courage, and lived for his people. Chhatrapati Shivaji, the symbol of power, honor, and fearless leadership. This program beautifully Saji Maharaj and the devotion of Ekadashi. Each movement reminds us of our rich culture. So we all say a big and joy. We saw the blossoms of Chaitra, the rain of Asha, the devotion of Shravan, and the lights of Kartik. Every month brings its own rhythm, flavor, and lesson. But beyond the festivals, the rains and the harvest, these months remind us of something greater. They remind us that life itself is a wheels, moving, changing, yet internally beautifully, and just like seasons, every moment be a cherished. This closing song, Airanicha Deva, is a heartfelt expression of gratitude to the Almighty, thanking Him for blessing and guidance for our year.
celebration, it's our pleasure to deliver the vote of thanks. First of all, we thank our respected principal, Madam Vishaka Sutar, for her constant guidance, support and encouragement in all the activities of our school with a smile on her face. A heartfelt thank you to our trustee members, Mr. and Mrs. Pratik Sutar, Mr. and Mrs. Pranit Sutar and Sheetal Madam for their continuous support and motivation. We are also thankful to our primary principal, Ms. Shilpa Sutam, and secondary principal, Ms. Sushma Shetty, for their unwavering guidance and support. Your encouragement has meant us a lot. A special thanks to Madam Merchant and Madam Kiran Agarwal for their continuous support and for always guiding and training our teachers. We extend our gratitude to our pre-primary supervisors, Ms. Niksha Shah, for her valuable guidance and care towards all our pre-primary students. Our sincere thanks to all the supervisors of different sections for their presence and encouragement. A big thank you to our teachers for their tireless efforts, creativity and dedication in preparing today's wonderful performances. We also extend our gratitude to Sir Sunil, our music teacher, for his wonderful music. We also thank our non-teaching staff, Ms. Zinat and Sir Nikhil, our office staff, and all the mamas and maushis who have worked hard behind the scenes. Special thanks to Ms. Anuprita for the beautiful costumes and to Sir Shimon and Sir Zubair for the helping with the music arrangements. To our parents, thank you for your constant cooperation, support and for being with us today. We hope you enjoyed the celebration. And finally, a big round of applause for all our participants who performed so well and made this morning joyful and memorable. And now, I would like to humbly request our respected principal, Madam Vishaka Sutar, to address the audience and share her words of wisdom. Ma'am, please. पावणे 1 वाजले म्हणजे इट इज गुड आफ्टरनून. अ व्हेरी गुड आफ्टरनून डिअर पेरेंट्स. येस, गुड आफ्टरनून डिअर पेरेंट्स. आता दुपारी गुड आफ्टरनून, गुड दुपार वगैरे आपण बोलत नाही ना, तर गुड आफ्टरनून. टुडे इज आजचा प्रोग्राम द स्कॉलर्स हायस्कूल. बरोबर आहे ना? हां, दॅट्स वॉट. पण तेवढंच फक्त एक रिक्वेस्ट आहे, कचरा फेकू नका वडगरची लोक. एवढं खराब वाटतं, पोरं येतात तिकडनं, तुम्ही जाता, संध्याकाळी तुम्ही वॉकिंग पण करता आणि कचरा सगळ्या शाळेच्या बाहेर फेकता, विच इज नॉट राईट. तर त्याचं जरासं तुम्ही काळजी घ्या, कारण तुम्हाला खूप प्राऊड वाटायला पाहिजे की तुमच्या शाळेत एवढी मस्त शाळा, भिवंडीतली सगळ्यात सुंदर, स्वच्छ, क्लीन वातावरण आणि एवढी हुशार मुलं आहेत तिथे. आणि त्याच्यातच आजूबाजूला बघितलं की पेरेंट्सनी कचरा फेकला आहे. म्हणजे कसं तुम्हाला कसं वाटत असेल की तुम्ही येता आणि तुमचा डब्बा घेऊन येता आणि मग शाळेच्या बाजूला फट करून फेकून, म्हणजे काही कॉन्शियसच नाही वाटत असं. तर तेवढा एक काळजी घ्या. आजचा प्रोग्राम जो केला आहे त्यांचा मेन सुपरवायझर्स शिल्पा मॅडम आणि सुषमा मॅडम, निक्षा मॅडम यांना मी वर बोलू इच्छिते. प्लीज कम अप. त्यांची टीम, खूप सुंदर प्रोग्राम झाला, एकदम छान. तुमचा थीम छान होता पूर्ण, म्हणजे एक मॅडम सिनियर KG हरिणी मॅडम, येस हरिणी मिस, ओके. फर्स्ट A अनिष्मा मिस, फर्स्ट B स्वाती मोरे, सेकंड A तेजश्री मिस,
Second B, Pallavi Miss. Third, Nisha Miss. Fourth, Farida Miss. Fifth, Dora Miss. Sixth, Gunisha Miss. Seventh, Parveen Miss. Eighth, Shakshi Miss. Computer Miss Hina. Social Studies Miss Swati Patil. Hindi Miss Hema. PT Sir Dilip and Mansi. Music Sir Sunil, and of course all the supervisors. That was wonderful, dear teachers. All of you all were very creative. All the props were perfect. Costumes were perfect. I think everything you all depicted very well, and it was very pleasing to the eye. It was very pleasing, and I can see your hard work. So I appreciate your hard work from the depth of my heart, and I think we all should give you a big round of applause. Yes. So everybody, everything was very perfect. In fact, I think Parveen, I liked your Shiv Tandav and that Goddess Saraswati. That was beautiful. That was very pleasing to the eyes, and hats off to you for choosing that. Very beautiful. And the junior and senior and nursery children were very cute. Yeah, and very confident, I can say. They were very confident. So, and then yes, Dora, your program also, Gunisha, very beautiful. I think all of you, first, second standard, Nisha and all, Sakshi. And Swati, very big thank you for you also, because हे सगळं जे डेकोरेशन तुम्ही बघतात हे शिल्पा मॅडम आणि स्वाती मॅडम यांचं खूप खूप म्हणजे योगदान आहे त्याच्यात. प्रॉप्स वगैरे बघितले तुम्ही, एवढे प्रॉप्स बघायला म्हणजे खूप मेहनत आहे हे. इट इज अ जॉय. इट इज नॉट मेहनत आहे म्हणजे अशी म्हणजे कंटाळा करून का रंबल करून बडबड करून नाही. हे मनापासून त्यांना असं हे काम करतात आणि मनापासून त्यांना हे आनंद होतो की आम्हाला समाजासाठी काहीतरी म्हणजे चांगलं द्यायचं, चांगलं मुलांना घडवायचं आहे. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. आय विल टेक अ पिक. आज पोरांना पण तुम्ही सगळे पेरेंट्सनी खूप छान सजवून आणलेलं. मला वाटतं बहुतेक लोकांना पार्लरमध्ये गेले असतील ना? नाही? मग सगळे पार्लरचा कोर्स केलाय का? येस, बहुतेकांनी पार्लरचा कोर्स केलाच असेल, राईट? किती पेरेंट्सनी पार्लरचा कोर्स केलाय? मग सगळे तुमच्याकडे चाललेत का? आज चांगला बिझनेस झाला. येस, बट इट वॉज ब्युटिफुल. खूप छान. आणि मला वाटतं मुलांनी हट्ट पण केला असेल ना, असंच पाहिजे, हेच पाहिजे, अशाच बांगड्या पाहिजे, हेच असंच गजरा पाहिजे, असंच मला पाहिजे, हे रंगव, ते रंगव, ही लिपस्टिक पाहिजे. आज तर खूप मजा आली असेल त्यांना लिपस्टिक वगैरे मेकअप करायला. तर हीच मजा असते मुलांची की ते म्हणजे त्यांना खूप उत्साह असतो की माझी मम्मा येणार आहेत, माझे डॅडी येणार आहेत आणि मला बघणार आहेत. आणि त्यांना म्हणजे हे परफॉर्मन्स करायची मजा आहे की तुम्ही येणार आहेत बघायला. तर तुम्ही आले आणि तुम्ही तुमच्या मुलांना वेळ दिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. कारण
ते म्हणजे खूप सॅटिस्फाईड असतात की आता घरी जाऊन ते बोलतील, विचारतील तुम्हाला, तू बघितलं का मला, तू बघितलं मी कसं केलं, माझं चांगलं होता, कोणाचं चांगलं होता, कोणाची ड्रेसिंग कोणाची कशी होती, काय होती, सगळं विचारतील तुम्हाला. किती त्यांना बोलायचं असतं. सो दॅट इज द ब्युटी ऑफ इट. तर थँक्यू सो मच की तुम्ही आज मला वाटतं पैसे पण खर्च झाले असतील तुमचे, पण ठीक आहे, इट्स वन्स इन अ लाईफ टाईम असं जॉय मिळतो मुलांना, 10 वर्ष मिळतो. मग त्याच्यानंतर यू डोंट नो काय होतील वगैरे. पण पोरांचा अभ्यास सगळा छान चालला आहे, देर इज नो प्रॉब्लेम. आय थिंक वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम ॲज सच ना. नाही, रीडिंग वगैरे रेमिडियल चालू आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हां मॅडम माझा मुलगा नाही करत वगैरे, तर तुम्ही येऊन नेहमी इथे सांगू शकता. जास्तीत जास्त स्क्रीन टाईम कमी ठेवा मुलांसाठी. जास्तीत जास्त टी व्ही लावा मुलांना आणि यूट्यूब वगैरे त्याच्यामध्ये पॉडकास्ट असतात, त्याच्यामध्ये खान सरचे लेक्चर्स असतात का, विकास दिव्या भारतीचे लेक्चर्स वगैरे काही असं एज्युकेशनल यांना मुलांना दाखवा. मोबाईल जर देत असाल तर मग एक टायमिंग ठेवा की तुला 1 तास मोबाईल मिळणार आहे, त्याच्यानंतर बंद. होऊ शकतो तर तुम्ही तुमचा वायफायचा पासवर्ड चेंज करा आणि तुम्ही तेपर्यंतच वायफाय ठेवा की तुमचा मुलांना मोबाईल घेतला तरी वायफाय तुमचा पासवर्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे कंट्रोल तुमच्याकडे असायला पाहिजे, मुलांकडे नाही. मुलं खूप जिद्द करतात, मुलं खूप हट्ट करतील, मुलं रडतील, मुलं जेवणार नाही, मुलं किती काय काय तुम्हाला ब्लॅकमेल करतील. पण आफ्टर ऑल फायनली ते तुमचे वडील नाही आहेत का, ती मुलगी तुमची आई नाही आहे, तुम्ही आई वडील आहात. तर तुम्हाला कळायला पाहिजे की किती आपण द्यायला पाहिजे आणि टायमिंग्स किती ठेवायला पाहिजे. स्क्रीन टाईम 1 तास घे मोबाईल. असं नाही की शाळेतनं आले, बॅग फेकले आणि लगेच विदाऊट परमिशन आईचा मोबाईल घेतात आणि मग लगेच मोबाईलवर राहतात. आणि तुम्ही पण सगळ्यांनी लॉक ठेवायला पाहिजे मोबाईल, तुमचा पासवर्ड असायला पाहिजे, एमर्जन्सी कॉलवर तुमचा मोबाईल नंबर असायला पाहिजे की कधी मोबाईल काय ॲक्सिडेंट झालं तर एमर्जन्सी नंबर येतो, तिकडे आपण कॉल करू शकतो. बाकी लॉक असायला पाहिजे, कारण मोबाईल ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असते, तुमची प्रायव्हसी असते. इट इज नॉट फॉर चिल्ड्रन की तुमच्या मुलांनी तुमचा मोबाईल विदाऊट परमिशन घेतला आणि बघितला. इट इज नॉट अलाउड, इट इज नॉट एथिक्स, नॉट प्रॉपर एटिक्वेट. सो मुलांनी तुम्हाला मोबाईल विचारायला पाहिजे, मम्मी कॅन यू गिव मी, तू माझा तुझा मोबाईल देऊ शकते का, 10 मिनटं 1 तास देऊ शकते का, परमिशन घ्यायला पाहिजे. बिकॉज त्याच्यामध्ये तुमचं प्रायव्हेट असतो. यू डोंट नो कोण काय पाठवतं तुम्हाला. ॲडल्ट्स आहोत आपण, आपल्याला काय व्हिडिओ येतात, काय उघडतील वगैरे. तर तुम्हाला तेवढं एकदम म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे की आपण किती द्यायला पाहिजेत. मुलं जर आपल्याबरोबर जास्त हट्ट करत असतील तर इथे येऊन तुम्ही सांगू शकता, पेरेंट्स टीचर्स लोकांना हळूच येऊन सांगू शकता की आम्ही इथे ऐकत नाही, ती इथे ऐकत नाही, अशी करते वगैरे. त्यांच्या समोर सांगू नका. जास्तीत जास्त मुलांना क्रिटिसाइज करू नका. डोंट क्रिटिसाइज आणि कम्पेअर करू नका की तुझं बघ बाजूला असं करतो, तो तुझा आपला हा तो कसा आहे, ती कशी आहे, असं कंपेअरिंग नाही, क्रिटिसाइजिंग करू नका. नेक्स्ट इज रोज मुलांना शाळेत पाठवा. एकही दिवस सुट्टी घेऊ नका, कारण ऑलरेडी त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी आहे, दिवाळी वेकेशन आहेत, मे वेकेशन आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन शिकत असतील. आणि दॅट रिमाइंड्स मी की एव्हरी डे 1 essay हॅज टू बी रेड अलाउड. 1 essay has to be read aloud in the class. One child will come and read one topic, 1 essay, not a very big essay, one small, so that when children are writing exams they will get little bit of vocabulary to pen their thoughts and ideas. Next is of course यावर्षी मुलं स्पोर्ट्सला पण गेलेली, बरीच पोरं स्पोर्ट्सला गेलेली. आय थिंक दे हॅड इंटर स्कूल और इंटर डिस्ट्रिक्ट अँड दिलीप सर, येस, 3rd in athletics, yeah. So I think junior level,
या आय थिंक इट इज ओनली स्कूल बट नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी आता फक्त पूर्ण बिल्डिंगचं काम झालं आहे, सगळं झालं आहे, लिफ्टचं काम चालू झालं आहे. आता राहिलं आहे फक्त स्पोर्ट्स ग्राउंड, तो पण टर्फ बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी चांगले कोचेस पण ठेवायचे आहेत आपल्याला. म्हणजे ॲटलिस्ट 2 का 3 कोचेस एक्स्ट्रा लागतील, म्हणजे मुलांना नॉट ओन्ली अकॅडमिक्स पण फिजिकल ऑल्सो विथ स्पोर्ट्स त्यांना त्याच्यामध्ये पण दे हॅव टू सी दॅट दे डू बेस्ट इन देअर फिजिकल डेव्हलपमेंट. मेंटल डेव्हलपमेंट होतं, इमोशनल डेव्हलपमेंट होतं आहे, सोशल डेव्हलपमेंट पण होतं आहे, एकमेकांबरोबर बोलून डेव्हलपमेंट आहे. इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणजे अभ्यास करून वगैरे होतं आहे. मेंटल फिजिकल डेव्हलपमेंटसाठी दे रिक्वायर स्पोर्ट्स. they require sports, they require so much of different kind of activities जे शरीराला खूप म्हणजे it will be good for their physical stamina and to burn their calories. आपण मला नाही माहिती आपण सगळे म्हणजे किती स्पोर्ट्समध्ये आहात का, तुम्ही काय फिजिकल ॲक्टिव्हिटी करता, आय डोंट नो. कारण आपण किती खातो, जेवढं खातो एक कामगार जो काम करतो तो जेवतो पण बस सकाळपासून तो नाश्ता करतो, मग तो किती काम करतो, मग तो कॅलरीज किती बर्न करतो. तर ॲटलिस्ट 8 to 10,000 कॅलरीज बर्न व्हायला पाहिजेत. 800 तर व्हायला पाहिजेत कॅलरीज बर्न जर आपण 1600-1700 खातो. एक कामगार तेवढा करतो, पण आपण कामगार नाही आहोत. वी आर ले पीपल अँड वी आर हॅव्हिंग सेडेंटरी लाईफस्टाईल. आपण गाडीत बसतो, आपण बाईकवर जातो, आपण जिने पण नाही चढत, काही लिफ्ट चढतात वगैरे. इथे जास्त लिफ्ट नसेल पण तरी आपण एवढं नाही करत. तर चिल्ड्रन मुलांना ही सवय आपल्याला ठेवायची आहे की त्यांना कळायला पाहिजे की आपल्याला किती कॅलरीज खातो, किती आपण बर्न करतो, काय करू शकतो की आपलं शरीर तंदुरुस्त राहील आणि आपला स्टॅमिना वाढेल. तर हे आपल्याला शाळेमध्ये हे 10 वर्ष का 11-12 वर्ष असतात मुलं, त्याच्यावर पण फोकस करायचा असतो. म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पण सकाळी येतात मुलं, एकत्र गाणी बोलतात, एकत्र प्रार्थना करतात, एकत्र हे सगळं स्पिरिच्युअलमध्ये येतात. म्हणजे सगळे डेव्हलपमेंट असतात त्याच्यामध्ये. पण इंटलेक्च्युअल अँड फिजिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द चिल्ड्रन. इमोशनल डेव्हलपमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की मुलांना काय प्रॉब्लेम असला त्यांना काउन्सिलिंग करायचं, त्यांच्याशी एकदम गोड वागायचं, त्यांच्याशी चांगलं पॉझिटिव्हली बोलायचं, हा इमोशनल डेव्हलपमेंट आहे. तर अशा करून आता पुढच्या वर्षी वी विल मोर फोकस ऑन स्पोर्ट्स. ॲथलेटिक्स असो, हाय जंप असो, लाँग जंप असो, फुटबॉल असो, बास्केटबॉल असो, व्हॉलीबॉल असो, काही असो. आय थिंक मलकंब आहे वगैरे, त्याच्यावर आपण जरासं कॉन्सन्ट्रेट करू. पुढच्या वर्षी शाळेची फीज 15% वाढणार आहे, तुम्हाला ते माहिती आहे. दरवर्षी आपण वाढत नाही, दर 2 वर्षांनी 15% फीज वाढते. तर ते एक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तुमची फीज सगळ्यात कमी आहे. CBSEची फीज बघायला गेले तर 40,000च्या वर असते. पण इथे गाव आहे आणि एवढं म्हणजे तुम्हाला बरेच जणांना झेपतो आहे, असं नाही की नाही झेपत. पण काही लोकांनासाठी एज्युकेशनमध्ये एवढे नाही टाकावं. पण मेन इज एज्युकेशन. इफ यू इन्व्हेस्ट इन एज्युकेशन यू विल, बिकॉज आता हा पट्टा जो आहे हा खूप चांगला डेव्हलपमेंट आहे आणि त्या हिशोबाने मुलांची तयारी असायला पाहिजे ते फेस करायला. एवढंच नाही की आपण व्यवसाय करतो, रेतीचा करतो, खडीचा करतो, आपण फार्मर्स आहोत, नाही. आता खूप ग्लोबली खूप म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आले आहेत आणि मुलांना काहीतरी आपल्याला करायचं आहे. आपल्याला मुलांना एकदम चांगलं काहीतरी म्हणजे वी हॅव टू गिव्ह देम दे हॅव टू बिकम गुड प्रोफेशनल्स की दे विल कॉन्ट्रीब्यूट टू आवर नेशन. एवढंच हां. आणि थँक्यू सो मच फॉर म्युझिक सर, सुनील सर. थँक्यू जुबेर अँड सिमॉन, तुम्ही तिकडनं आलेत. Thank you again for Sadiq and his team for the beautiful presentation of the screen and the lightings and all. Of course इकडे सुनील आहे आणि सूरज पण आहे आणि हेमंत आहे. हे सगळे
एक टीम म्हणून खूप मस्तपैकी त्यांनी सगळ्यांना म्हणजे इथे सपोर्ट करून मदत केली आहे. तर थँक्यू सो मच. त्या शाळेतनं आमची सुपरवायझर्स आलेत. किरण मॅडम आलेत. जस्ट स्टँडअप अँड से हाय मॅडम. पल्लवी मॅडम आलेत. प्लीज स्टँडअप अँड से हाय. पल्लवी मॅडम कॉलेजच्या प्रिन्सिपल तिकडच्या. उषा सुपरवायझर फॉर 7th and 6th. डिम्पल मॅडम सुपरवायझर फॉर 8th, 9th, 10th. मलिका फॉर प्री प्रायमरी, junior, senior. Then we have Rani Miss for 1st and 2nd supervisor, and Deepa Miss supervisor for 3rd, 4th and 5th. Thank you so much for coming and appreciating our children. I hope you take something back, and I hope you give us something here back. I thank the Sarpanch ma'am for being here. तुम्ही आले मॅडम, थँक्यू सो मच. आणि अजूनही मला वाटते बरेच पदाधिकारी असतील. आम्ही इकडे नवीन आहोत, माफ करा, क्षमा करा जर आम्ही तुम्हाला तो आमचा मान देऊ नाही शकला, पण सगळे तुम्ही आम्हाला एकदम जवळचे आहेत. गेल्या वेळी आमच्याकडे इथे प्रोग्राम होता नाही का ओपनिंगचा, आठवतं? तेव्हा एक शाळेचे प्रिन्सिपल होते कुठल्या तरी गावाचे, आणि ते आम्ही ओळखत नव्हतो त्यांना, आणि ते आले आणि मग ते बसले, आणि कोणच ओळखत नव्हतं त्यांना, त्यांचं नाव पण माहिती नव्हतं, आणि त्यांना खूप बॅड फील झालं. आणि मग ते काहीतरी इन्स्पेक्शनला, CRC आहेत ते कसले, इन्स्पेक्शनला आले. आजपर्यंत आम्हाला ते ऐकायला लागतो की आम्हाला मान नाही दिला, मला असं झालं, तसं झालं, हे झालं, त्याला. तर आज पण मी जर कोणीही पदाधिकारी असतील तर क्षमा करा, कारण आम्ही अजून ओळखत नाही आहे. पण थँक्यू की तुम्ही सगळे आले आणि तुम्ही आम्हाला इथे सपोर्ट केलं. थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही काही पद असला वगैरे तर तुम्ही सांगू शकता की मी उपसरपंच आहे, मी उपसरपंच होतो, मी असं होतं तसं होतं. ऑफकोर्स आम्ही तुमचं नाव घेऊन आम्ही तुम्हाला थँक्यू बोलू. तर अजून कोण आहे मॅडम तुमचं ओळखीचं? काही कोणाला म्हणजे दुखावलं नाही जायला पाहिजे की अरे माझं म्हणजे नाही झालं वगैरे, कारण मला माहिती आहे की गावातली लोकांना असं वाटतं की नाही नाव घेऊन म्हणजे आमचं एक यू हॅव टू या. सो थँक्यू सो मच. अजून काही नाही, मला जे बोलायचं होतं सगळं मी बोलली. ज्युनियर KGचे फॉर्म्स मला नाही माहिती कधी देणार आहेत निक्षा? हो, ज्युनियर KGचे मला वाटतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासनं ॲडमिशन चालू होणार आहेत. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊन विचारू शकता तिकडे. हां, मुलांना इथे आहे ना हे नाही आहे काय कॅन्टीन, आणि नको पण ना, नको. हां, कॅन्टीन पाहिजे का नको? नको. व्हेरी गुड. वाय? बिकॉज तुम्ही सगळे छान जेवण पाठवतात आणि सगळं बरोबर मुलांचा डब्बा येतो. सो दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि जर अजून काही असलं तुम्हाला प्रॉब्लेम तर बाहेर तुम्हाला जर यायचं नसेल, पुढे बोलायचं नसेल तर बाहेर एक सजेशन बॉक्स आहे, त्याच्यामध्ये येऊन तुम्ही गपचूप चिठ्ठी टाकू शकता. आम्ही वाचू आणि आम्हाला कळेल की आमचं कुठे चुकतं आणि आम्ही कुठे अजून सुधारायला पाहिजे. बाकी तुम्हाला काही असा प्रॉब्लेम आहे? येस और नो? आहे? नाही आहे? नाही आहे. ओके. सो वी कॅन स्टँड अप अँड से अवर नॅशनल अँथम. थँक्यू सो मच. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल
मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. अजून एकच थँक्यू बोलायला विसरली की आमच्या मावशा, बऱ्याच मावशा आहेत आणि ते पण खूप मेहनत करतायत. काल मला वाटतं ते हे पण उचललं त्यांनी पेपर ब्लॉक्स आणि ठेवत होते बाजूला. तर सगळ्या मावशांना, एक मावशीने ऐकलं तर सगळे मला वाटतं सांगतील. सलमान वगैरे सगळे, निखिल, येस, ऑफिस स्टाफ, जिनात ऑफिस स्टाफ, थँक्यू सो मच. थँक्यू.